अमृताचे क्षीर ब्रह्मांड भुवने, पाहते त्रिभुवने नवल झाले. नादबिंब भेटी झाली कवड्या रीती, शुद्ध ब्रह्मज्योती संचलेशी. प्रकृती पुरुष शिवभक्ती भेद, त्याचे शरीर वेद देह जाणा. ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध घ्यावा, ब्रह्मांडे पहावा ब्रह्म ठसा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग आणि त्यातला श्लोक क्रमांक 6 याचं आपण आजपासून चिंतन करणार आहोत. अर्थात याच चिंतनात माऊलींनी ज्ञानेश्वरी 8 अध्याय अक्षर ब्रह्मयोग 74 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यम यम वापी स्मरणभावं त्यजत्यंत कलेवरम, तं तम वैतिकांतय्य सदा तद्भाव भावितः. अर्थात भगवंत अर्जुनाला सांगतायत, अंतसमयीचा भाव, अंतसमयीचं जी काही घटना घडते अंतिम श्वासाच्या वेळेस, त्याचा रिझल्ट, त्याचा परिणाम भगवंत या ठिकाणी विशद करतायत की यम यम वापी स्मरण भावं त्यजते अंतं कलेवरम, तम तम वैति कौंतय्य सदा तद्भाव भाविता. हे कौंतय्या, आपला देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचं स्मरण करतो, अर्थात अंतसमयी जो जो विचार त्याच्या मनात येतो त्या त्या विचारानुरूप तो निसंदेह देह प्राप्त करत असतो. आणि मृत्यूसमयी मनुष्याचा स्वभाव कशा प्रकारे बदलतो याचं वर्णन या श्लोकामध्ये भगवंत करतायत महाराज. काल चिंतन केलं आपण की सकाळी 5 वाजेची गाडी पकडायची आहे, 4 वाजताच उठणं गरजेचं आहे. ते उठण्याकरता आपण अलाराम लावतो, परंतु त्यावर सुद्धा आपण विसंबून राहत नाही. पुन्हा घरातल्या मेंबरांना सांगतो की मला उठवा, तितक्यावरही वागत नाही. सोबत जो कोणी येणार असेल ड्रायव्हर किंवा मित्र, त्याला सुद्धा सांगतो की बाबा रे, तू उठला की मलाही उठव. आणि ही सगळी अरेंजमेंट केलेली असताना सुद्धा घडतं काय, सकाळी घरातली आई आपल्याला हाक देत नाही उठ रे बाळा म्हणून, मित्राची रिंग येत नाही किंवा मोबाईलवर लावलेला तो अलाराम तोही वाजत नाही महाराज. 5 मिनिट बरोबर आपण अलर्ट होऊन बसतो, झोपसुद्धा येत नाही. फक्त जाणं तितकं निकडीचं असावं, तितकं अत्यंत महत्त्वाचं असावं. कुणालाही उठवायची गरज पडत नाही, आपण सहज उठून जातो. तसं आम्ही आमच्या जीवनाविषयी जर विचार केला आणि त्याविषयी जर जागृत राहिलो, जसं झोपताना त्या विचारानं आम्ही झोपतो की सकाळी 4 वाजता उठायचं आहे, तो दृढ संकल्प आम्ही करतो, इंद्रियावर त्याचा परिणाम होतो आणि कुणीही हाक न मारता सहजपणे आपण स्वतःच उठून बसतो. जीवनाचं तसंच आहे महाराज. भगवंत या ठिकाणी तेच सांगतायत की मृत्यूसमयी मनुष्याचा स्वभाव कशा प्रकारे बदलतो याचं वर्णन या श्लोकात आहे. आयुष्यभर आम्ही जसं वागलेलं असो, ज्याचं चिंतन केलेलं असेल, ज्या विषयामध्ये आम्ही आसक्त असो, त्या विषयाची खंत अंतिम समय येते आणि त्या खंतमुळं, त्या अतृप्त वासनेमुळं पुन्हा आम्हाला या मृत्यूलोकी जन्माला यावं लागतं महाराज. ते येऊ नये असं जर वाटत असेल तर वासना समाप्त करता आल्या पाहिजे. कशातही चित्त आमचं अडकता कामा नये. कृष्णाचं ध्यान करीतच देहत्याग केला तर त्याचा दिव्य धामाची प्राप्ती होती. कारण अंतिम श्वास घेत असताना समोर भगवंताचं स्मरण, स्मरणामध्ये भगवंत, नामामध्ये भगवंत, बुद्धीमध्ये भगवंत, सर्व इंद्रियामध्ये त्याचंच नामस्मरण, त्याचंच चिंतन, त्याचंच कीर्तन जर चालत असेल
आणि त्याच अवस्थेमध्ये जर आमचा अंतिम श्वास होत असेल, भगवत धामाची प्राप्ती ठरलेली आहे महाराज. ते दिव्य धाम आम्हाला प्राप्त झालंच म्हणून समजा, परंतु त्याकरिता आयुष्यभराची साधना लागते महाराज. मग भगवंताने सांगितलं, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्त विमुक्ती स्थित्वात श्यामंत पायालिपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. शेवटच्या समयी फक्त माझं नाव आलं, यम यम वापी स्मरण भाव, बस तेजे ते अंत्य कलेवरम, शेवटी फक्त श्रीराम म्हणा, मुक्ती मिळून जाईल. एवढं सोपं नाही महाराज. तेवढं सोपं असतं तर हे इतका खटाटोप तीर्थयात्रा, सकाळी काकडा, भजन, हरिपाठ, कीर्तन, कथेचं श्रवण, हे काहीच करण्याची गरज पडली नसती महाराज. शेवटी राम म्हणून टाकायचं ना मुक्त होऊन जायचं. इतकं सोपं नाही. भगवंताच्या नामस्मरणामध्ये जर अंतिम श्वास होत असेल तर त्याच्या धामाची प्राप्ती होते, परंतु तितकंच या व्यतिरिक्त जर आम्ही दुसरं कशाचंही स्मरण झालं तर मात्र मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. उत्तम उदाहरण आहे महाराज पुराणातलं भरत महाराजांचं. अहो, सम्राट होता पृथ्वीचा, महान भक्त होता भगवंताचा, तरीसुद्धा सर्वसंग त्याग करून रानामध्ये एकटा तपश्चर्याला बसलेला, आणि संध्याची वेळ झाली, सायंकाळची, सूर्याला अर्ध देण्याकरता नदीच्या पात्रात उतरले. त्याच वेळेस हरीण धावत आली. तिचा पाठलाग सिंह करत होता. हरीण घाबरली, तिनं पाण्यात उडी मारली आणि त्या सरशी तिनं एका सुंदर अशा पाडसाला जन्म दिला. हरीण नदीच्या पैलकडं पोहत निघून गेली, परंतु ते बछडं, ते हरणीचं पिल्लू मात्र त्या ठिकाणी पडलं. ते पाण्यामध्ये पडलं. राजा भरतांनी उचलून घेतलं आणि त्याला, आता याला कुठं टाकावं, याला हिंस्र पक्षी खाऊन टाकतील म्हणून आपल्या आश्रमी घेऊन गेले महाराज. त्या हरणाचं पिल्लू, त्याचा लळा लागला त्यांना. तो जर दिसेनासा झाला तर यांचं जपामध्ये सुद्धा मन लागत नव्हतं. कुठे गेलं असेल, कुठे गेलं असेल, संपूर्ण चित्त त्याच्या ठिकाणी राहत होतं. आणि नमो नमो करता राजा भरताचं अंतिम समय जवळ आलं आणि डोळे मिटले, ध्यानस्थ झाले. महान भक्त होते महाराज. आणि सहज विचार आला की अरे, मी निघून गेल्यानंतर या रानावनामध्ये या पाडसाचं कोण आहे, याला कोण सांभाळल, याचा सांभाळ कसा होईल, याला हिंस्र प्राणी येऊन खाऊन जातील, याचं कसं होईल. याच चिंतनामध्ये आयुष्यभराची साधना वाया गेली महाराज. लढा लागला त्या हरिणाचा, त्या विषयामध्ये आसक्त झाला. शेवटी पुढचा जन्म हरिणाचा घ्यावा लागला. उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणानु विमूढा नानु पश्यंती ज्ञानचक्षुषा. ज्ञानवंत होते, महान भक्त होते. पुढचा जन्म आठवला. हरिणाच्या जन्मात जरी असला तरी आपण कोण होतो याचं स्मरण त्यांना झालं. हरणाचा जन्म संपला. तिसरा जन्म भरत म्हणून जन्माला आले. एका ब्राह्मणाच्या घरामध्ये आले. वडिलांना वाटायचं यानं शास्त्रोक्त व्हावं. अहो, शास्त्रामध्ये पारंगत होतेच ते, ज्ञानाची प्राप्ती होतीच, फक्त विषयामुळं घोटाळा झाला आणि पुनर्जन्म त्यांना प्राप्त होत गेला. पण भरत म्हणून जेव्हा जन्माला आले त्यावेळेस स्वतःला त्यांनी जड भरत ठरवून टाकलं. अतिशय मंद बुद्धीसारखं धिम्म त्यांचं सगळं काम चालायचं. शास्त्र पारंगत झालो तर पुन्हा तोच खेळ होईल, पुन्हा तीच माया पाठीमागं लागेल, तोच प्रपंच पाठीमागे लागेल. आता नको, या जन्मामध्ये मोक्षाची प्राप्ती करून घ्यावं म्हणून राजा जड भरत हा अलिप्त बसायचा. शेवटी मंद बुद्धीचा, जड भेदाचा म्हणून त्याला पुन्हा वेदशास्त्र वगैरे पाठपूजामध्ये वडिलांनी त्याला नाही आणलं महाराज. आणि असाच एक मंदमतीसारखा लोक अवहेलना करत तो जीवन जगाल, परंतु त्यातून त्याला आनंद मिळत होता. कारण आता मायेमध्ये अटकायचं नव्हतं. आता कोणाशी प्रेम संबंध त्याला काहीच ठेवायचं नव्हतं. सर्व संग त्याग करून घालून दिलेलं आयुष्य घालवायचं आणि मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची. म्हणून तसा मंदमतीचा जरी समोर दिसत असला, मंदबुद्धीचा दिसत असला तरी अंतःकरणातून आतून भगवंत नामाचा धावा त्याचा चाललेला असायचा.
शेवटी काय झालं महाराज, मोक्षाची प्राप्ती झाली, परंतु त्याकरता इतके जन्म केवळ विषयासक्त हरणाच्या पाडसामध्ये फक्त जीव अडकला, तर इतकं पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम या मृत्यूचक्रामध्ये राजा भरताला विचारावं, आमचे तर विषय किती आहे महाराज, आम्हाला किती जन्म घ्यावे लागतील मोक्षाची प्राप्ती करण्याकरता, याचं गणनाच नाही. म्हणून वेळीच सावध व्हावं. अंतसमयी फक्त भगवंत आमचा विषय राहावा असं जर वाटत असेल तर आयुष्यभराची साधना ज्या ज्या वेळेस जागेल, ज्या ज्या वेळेस आम्हाला भगवंताची आठव होईल, त्या वेळेस त्याचं नामस्मरण सुरू करायचं. जितका वेळ चालेल तितक्या वेळेस पुन्हा विषयमध्ये येतील, विषयाकडे गेला हरकत नाही, विचार वेगवेगळे येतील, कुठलाही विचार हा संपवायचा नसतो महाराज. विचार येऊ द्यायचे, विचारांचा कलह होऊ द्यायचा, एकदा ते सगळं संपू द्यायचं. मग पुन्हा चित्त शुद्ध झालं, स्थिर झालं, मन स्थिर झालं की त्यावेळी पुन्हा भगवंताचं नामस्मरण करायचं. अशा प्रकारे आम्ही जेव्हा करू, जिवंतपणी पूर्ण आयुष्यामध्ये जेव्हा आमचा विषयच नारायण होऊन जाईल, दुसरा विषय शिल्लक राहणार नाही, काम करताना सुद्धा जर भगवंताचंच नामस्मरण होईल, कर्मामध्ये सुद्धा आम्ही फक्त भगवंताचंच जेव्हा चित्र पाहायला लागो, त्यावेळेस माऊली त्यावर भाष्य करतात, अशी अवस्था झाल्यानंतर काय होतं की तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची मेरे फार हो लागे. काय छान ओवी दिली बघा माऊलींनी, की तेवी जितेने अवसरे जे आवडोनी जीवी उरे. आयुष्यभर जो आमचा आवडीचा विषय आम्ही करून ठेवला आणि मरणाच्या वेळी जे शिल्लक राहिलं, जसं राजा जड भरताचं शिल्लक काय राहिलं तर पाडसाचं कसं होईल, हरणाच्या पिल्लाचं कसं होईल, मी गेल्यावर याचं कसं होईल. काय नाही महाराज, तो सगळ्यांचं पालन पोषण करण्याला समर्थ आहे. तुम्ही गेलात काय न राहिलात काय, जगणाऱ्यांमध्ये काहीही फरक पडत नाही. पळभर जन म्हणतील हाय हाय, बस याच्या पलीकडे काही नाही. क्षणभर दुःख व्यक्त करतात, पुन्हा आपलं रुटीन लाईफ जे नियमित जीवन आहे ते जगायला सुरुवात करत असतात. म्हणून मरणाच्या वेळी आमचा विषय फक्त नारायण शिल्लक राहावा, तरच ती पुढची गती आम्हाला प्राप्त होते. तेवी जितेने अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची ये मेरे फार हो लागे. अंतःकरणामध्ये अर्थात जी गोष्ट आवडीने राहते, आवडीने राहत असते, त्या विषयाचीच आवड अंतःकरणाला लागते आणि मग अंतकाळीच्या वेळीसुद्धा तीच आवड आमची वृद्धिंगत होत जाते. मग ती आवड जर आमचा नारायण असेल तर नारायण धामाची प्राप्ती होते. ती आवड जर आमच्या विषयामध्ये असेल तर विषयाच्या अनुषंगानं जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. म्हणून वासना शिल्लकच राहू नये महाराज, शिल्लकच ठेवायची नाही वासना. समूळ नष्ट झाली वासना तरच आमचा विषय नारायण होऊ शकतो. म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात, भगवंत अर्जुनाला सांगतात की तेवी जितेने अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची ये मेरे फार हो लागे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.